जय भीम नम बुद्धाय। मातंग समाजाचा व्यक्ती बघा हा व्हिडिओ त्याने बौद्ध धर्म स्वीकारला। बघा हा व्हिडिओ त्याचा। आम्ही माणसाच्या हातामध्ये नाही कुठल्या जातीमध्ये जन्म घेणं, परंतु जन्म घेतल्यानंतर कुठल्या विचारानं जगणं आहे। बाबासाहेबाचा विचार घेऊन, तथागताचा विचार घेऊन, अण्णाभाऊचा विचार घेऊन आम्ही माझ्या परिवारानं, मी जरी मातंग समाजामध्ये जन्मलो असलो तरी माझ्या परिवाराने बाबासाहेबाच्या 125 जयंतीनिमित्ताला आम्ही बुद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे। आम्ही आज बौद्ध आहेत, आज आम्ही बौद्ध आहेत आणि ह्या देशामध्ये, ह्या जगामध्ये आमचा बाप आहे। आम्ही बापाला बापच म्हणतो। आज जो बदल झालेला आहे देशामध्ये आणि जगामध्ये, जो बदल आहे विचाराचा, तथागत गौतम बुद्ध असतील, बाबासाहेब असतील, तसं महापुरुष असतील आणि म्हणून जग बदल घालून गावामध्ये सांगून गेले भीमराव, नीला हमको प्यारा है सब दौलतों का नव्हे। अण्णाभाऊने जे विचार आम्हाला दिला तो विचार घेऊन आम्ही बाबासाहेबांच्या वाटेवर आहोत। आणि ह्या ठिकाणी RSSनं उद्या 2029चं इलेक्शन डोळ्यापुढे ठेवून RSSनं या महाराष्ट्रामध्ये काही जरी भी मांगा महाराजा जातीभेद करायचा प्रयत्न केला तरी भीमा तुझ्या मताचे 5 जरी लोक असतील ते तरबारीचे तायाचे नेरे टोक असतील। या तालुक्यामध्ये अशोक पालके असतील, RD जोगदंड असतील, हेमंत राष्ट्रपाल असतील, असे काही माणसं आहेत ना आज की बाबासाहेबांच्या विचारानं काम करणारे। आणि आज बर्दापूरमध्ये एवढं मोठं एक परिवर्तनचा विचार घ्यायला आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काही बी असलं, काही बी अबकट्याच्या नावाखाली असेल, महाराष्ट्रातील काही बांधव असतील, मातंग समाजातील काही बांधव असतील, हे RSSचं काही ऐकून आज 2 समाजामध्ये धुपळी करायचं काम चालू आहे। त्यांनी यावं आणि बर्दापूरमध्ये बघावं की अण्णाभाऊची जयंती काच्या पद्धतीने साजरी होती। म्हणून RSSनं किती बी या ठिकाणी विष पेरायचं काम केलं तरी विष या 2 जातीमध्ये आम्हासारखे कार्यकर्ते पेरू देणार नाही। बाबासाहेबांचा, अण्णाभाऊचा विचार घेऊन चलो आता तर आम्ही बुद्ध की ओर म्हणून ह्या जयंतीमध्ये बॅनर तुम्ही पाहिलं, हा विचार आम्ही जपल्याशिवाय राहणार नाही। म्हणून बाबासाहेबांचा विचार आपण जपूया, अण्णाभाऊचा विचार घेऊया। एवढं बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय संविधान। विचार करा, तो सांगत आहे मी मातंग असून मी बौद्ध धर्म स्वीकारला। बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांचे विचार पाहिजे असा मातंग समाजाचा व्यक्ती म्हणून राहिला। मी सांगत असतो तुम्हाला की मातंग समाजातील काही लोक बदमाश आहे, काही लोक नाही। 70 ते 80% लोक मातंग समाजाचे आंबेडकरी मातंग आहे। 10% असे आहे की ते RSSचे भडवे आहे, RSSचे गो खाणारे, RSSचे मूत पेणारे आहे। त्या कारणामुळे मी तुम्हाला आताही सांगतो की मातंग समाज हा अख्खा खराब नाही। आणि काही नमचोट लोक, सचिन साठे सारखे हे लोक महार समाजाला शिवीगाळ करतात, महार चालत नाही, अमकं चालत नाही, टमकं चालत नाही, तर असे लोक आहेत। आणि त्या दादाने सांगितलं हे की RSSच्या लोकांनी आमच्या ज्याच्यात झगडे लावलेले आहे, RSSने सांगितलं की तोडफोड करा म्हणून आणि वर्गीकरणाचा विरोध करतात ते दादा, आरक्षणाचा वर्गीकरणाचा विरोध करतात ते दादा। तो विचार करा, त्याची विचारसरणी बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांची आहे तर आपली का नाही। या मातंग समाजाला माझं म्हणणं एकच आहे, येणाऱ्या ऑक्टोबरला 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेब आंबेडकर दीक्षा दिली होती दीक्षाभूमीला, तर तुम्ही जा तिथे आणि दीक्षा घ्या, बुद्धामध्ये विलीन होऊन जा। कारण तुम्हाला असं वाटत असेल की या ज्या दिखावा हिंदू धर्मामध्ये आम्हाला स्थान नाही आहे, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही आहे, आमचे जे लेकरं म्हणा परिवारातले लोक मृत पावतात तर त्यांना स्वतंत्र स्मशानभूमी नाही आहे, हिंदू स्मशानभूमी नाही आहे, तर भावांनो जगणं तुमचं हे का कुत्रावानी आहे, जनावरावानी आहे, लक्षात ठेवा। कारण आताच्या याच्यामध्ये की तुम्ही म्हणत तुमची एखादी बहीण म्हणा, भाऊ म्हणा मरतो तेव्हा तो मृत्यू पावतो, तर हिंदू स्मशानभूमीमध्ये तुमचं प्रेत जाळल्या जात नाही रे। तर विचार करा तुम्ही। तर ह्या दादा मातंग समाजातील आहे, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे। बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर त्यांच्या नसात आहे आणि त्यांनी सांगितलं हे की सगळ्या लोक RSSच्या भडव्यांनी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, आगीत तेल टाकलेलं आहे आणि झगडे चालू करणं RSSच्या भडव्यांनी चालू केलेलं आहे। आणि काही मातंग समाजातील लोक ते RSSचे भडव्यांचं मूत पिऊन, गू खाऊन हे आपसात भांडण करत आहे। तो विचार करा तुम्ही या गोष्टीचा। ज्या मातंग समाजातील एका माणसाला, भावाला समजल्या या गोष्टी, पण काही सचिन साठे सारखे आणि विष्णू कलबे सारखे लोकांना हे समजलं नाही।
सचिन साठे, विष्णू कसबे हे लाय साठे लोक आहे. आरएसएसचे लाय चाटतात ते लोक. काय सांगू तुम्हाला मी. आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. झगडे लावण्याचा प्रयत्न चालू आहे. कळलं काय. त्या कारणामुळे मी तुम्हाला 10 वेळा एक सांगतो की या लोकांच्या नादी लागून तुम्ही तुमच्यामध्ये तेढ निर्माण करू नका. दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आरएसएसनी याला सांगितलं होतं, सचिन साठेंनी म्हटलं होतं की आम्हाला आरएसएसनं सांगितलंय की आमचा वाटा खाल्ला म्हणून महारांनी, तुमचं आरक्षण खाल्लं म्हणून महारांनी, तेव्हाच आम्ही वर्गीकरणाला पाऊल उचलला. तर त्यांना जे सांगितलं होतं ना, सचिन साठेला आरएसएस सांगितलं, तेच आरएसएसचे भडवे, तेच आरएसएस दिल्लीच्या जंतर मंतरवर काय करू राहिले, आंदोलन करू राहिले. कशासाठी, आरक्षण हटवा म्हणून. तर विचार करा तुम्ही या गोष्टीचा. आणि दादाची रूपरेखा अगदी एक नंबर आहे. त्यांनी सांगितलं की बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार जोपर्यंत असल तोपर्यंत आपण काही करू शकणार नाही. ज्या वेळेस बुद्ध फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी नसेल तो व्यक्ती जनावरासारखा बेकार आहे, हे दादांचं म्हणणं आहे. असं विचार आहे. मग विचार करा तुम्ही. एक मातंग समाजातील व्यक्ती अशा पद्धतीने बोलू शकतो आणि वर्गीकरणाला विरोध करू शकतो. तर अशी कितीतरी लोक आहे मातंग समाजामध्ये, आंबेडकरी मातंग आहे, की त्यांना बौद्ध व्हायचं आहे, पण काही जातीवादी कंटक आहे, समाजवादी कंटक आहे, की ते लोक काय करू राहिले की यांना पायदळी तोडून राहिले. त्याचे रुक्मिणी लोंढेवाणी महिला आहे, त्या दादावानी पुरुष आहे, की हे लोक समाजाला झुंज न देतात, ते स्वतःला आत्मसात करून स्वतः चेंज होऊन बुद्धाला त्यांनी स्वाधीन केलाय, बुद्धाला स्वाधीन केलाय, स्वतःची पुरी सगळ्या गोष्टी स्वाधीन केल्यामुळं बुद्धत्व प्राप्त झालाय त्यांना. बुद्धी आलेली आहे, बुद्धांचे विचारही आलेले आहे, बाबासाहेबांचे विचार आलेले आहे, फुले शाहू आंबेडकरांचे विचार आलेले आहे त्यांना. त्या कारणामुळं भावांनो, तुम्हाला खरंच सत्य मार्गावर चालायचं असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही. कारण बुद्ध हा शांती शिकवतो, शांतीचा मार्ग देतो. बुद्ध हा बुद्धी देतो. कळलं काय. बुद्ध हा बुद्धी देतो. कबीर ही समता देते. महात्मा फुले हे बंधुता देते. आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्याला स्वातंत्र्य देते. कारण तुम्हालाही माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मुळे आपण बोलायला लागलो, शिकायला लागलो. कारण हे संविधान आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं हे सांगतात की तुम्हाला जे आतापर्यंत जे भोगलं आहे त्या भोगल्यावर तुम्ही माती टाकून तुम्ही स्वतः तिकडे न वळता तुम्ही तुमच्या फ्युचर कडे वळा आणि पिढी जे मागासलेले पण आहे त्याला दूर फेका, असं बाबासाहेबांचं संविधान म्हणते. पण करून काय राहिलो आपण, काही बेअक्कल लोक त्या वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करू राहिले, आरक्षणाचा तोडताड करू राहिले, संविधानाचं तोडताड करू राहिले आणि रस्त्यावर निघाले आणि मोर्चे काढून राहिले. हे चुकीचं आहे. तुम्हाला वाटत नाही काय, तर नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.